जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. चला, दिवसभराचं काम आवरून घेतलं, लॅपटॉप वगैरे ठेवला आणि दादा वाट बघत होता कारण आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं. मार्केटमध्ये जाण्याचं कारण की आई वडील दोघेही गावाला गेलेले होते. आम्ही दोघंच घरी असल्यामुळे जेवण आम्हाला बनवायचं होतं. तर आम्ही प्लॅन केला मासे बनवूया. मासे बनवायचे म्हणले आम्ही गेलो मासे घ्यायला गेलो. तर मावशींनी पहिल्यांदा विचारलं आई नाही का आली. तर आम्ही सांगितलं आई गावाला गेलेली आहे. तर मग त्यांनी चांगली ओळख असल्यामुळे आम्हाला मासे पण चांगले दिले. आम्ही ओले बोंबील घेतले. ओली बोंबील घेता आम्ही सुरमई त्या कापत होत्या ती पण बघत होतो. बघा मित्रांनो, मावशींकडे चांगले खाऱ्या पाण्यातील सगळे मासे भेटतात. बघू शकता, ओले बोंबील आहे, बांगडा आहे, सुरमई आहे आणि मांदळी पण आहे. तर मग तिथून आम्ही मासे घेतले. तर आम्हाला मिरच्या घ्यायच्या होत्या. तर मिरच्या वगैरे घेतल्या. मिरच्या घेऊन झाल्या. कोथिंबीर घ्यायला गेलो तर कोथिंबीरवाला पण खुश होता. तर अजून काय राहिलं बघितलं, टमाटे राहिले. ते टमाटे घ्यायला आलो. टमाटे घेतले. टमाटे घेऊन झाले. मग निघालो घरी. किचनमध्ये आलो. किचनमध्ये सगळं लावून घेतलं आणि मग मासे धुवायला घेतले दादाने. तोपर्यंत दादाचं मासे धुणे म्हणजे एकदम क्लीन, स्वच्छ. तो बघा एक ना एक काटा काढत आहे बोंबीलचा. आणि त्यानंतर त्याने धुवून वगैरे साफ करून घेतले आणि सगळे मासे एका प्लेटीत ठेवले. त्यानंतर त्याने एक पिशवी घेतली. त्या पिशवीमध्ये लपटून ठेवले कारण त्यातलं जेवढं काही पाणी आहे बोंबलाचं तेवढं सुक्कं होऊन बोंबील अशी सुके व्हावे त्याच्यावर पोलपट ठेवला. तोपर्यंत मस्तपैकी डाळ वगैरे धुवून घेतली. त्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकला आणि हळद टाकली आणि मस्तपैकी कुकरचं झाकण लावून डाळ शिजायला ठेवून दिली. मस्त डाळ शिजूपर्यंत कोथिंबीर कापायला घेतली. कोथिंबीर कापून घेतल्यावर डाळ शिजून झाली. मग डाळीला तडका द्यायचा होता. त्यानंतर मोहरी वगैरे टाकून त्याला मस्त डाळीला असा तडका दिला आणि डाळ रेडी झाली. मस्त तांदूळ वगैरे धुवून घेऊन मस्त भात पण लावला. मस्त मसाला लावलेले मासे तव्यावर टाकले आणि मस्तपैकी असे कडक फ्राय होऊ दिले. हे बघा मित्रांनो, मस्त फ्राय झालेत. त्यानंतर घेतले वाढून मस्त फ्राय झालेले बोंबील, वरण भात घेतलं आणि दोघं भावांनी मिळून ताव मारला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.